फणसाच्या भाजीला आहे ना शाकाहारी लोकांचं मटण म्हटलं जातं. आता मटणाची चव काय आपल्याला माहीत नाही, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल तर काही सांगू शकत नाही. पण फणसाची भाजी आहे ना सगळ्यात शाकाहारी म्हणजे आपल्या व्हेज भाज्यांमध्ये एकदम झणझणीत तर्रीवाली आणि एकदम स्पायसी अशी भाजी असते, एवढं मात्र माहिती आहे. खूप टेस्टी असते. तर आमच्या नागपूर साईडला आहे ना हे असं फणस मिळतं, म्हणजे त्याची पूर्ण ग्रोथ झालेली असते आणि त्याच्यामध्ये काय गरिबिरी बनत नाही. ते वाढलं तरी ते कच्चंच राहतं आणि त्याची भाजी लय भारी लागते. पण माहिती आहे का, मुंबई कोकण साईडला तिकडे कसं असतं, थोडं जरी फणस वाढलं ना तर त्या फणसामध्ये गरे बनायला तयार होतात. मग तिकडे जर फणसाची भाजी करायची असली ना आपल्याला, तर ती भाजी आपल्याला फणस कोवळं असतानाच करायला लागते. तर बघा आज आहे ना मी जी फणसाची भाजी बनवली ही आमच्या नागपुरी सावजी पद्धतीने बनवली आहे. मी काय केलं ना, फणसाच्या फोडी आधी थोडं तेल, मीठ आणि हळद टाकून आहे ना वाफवून घेतलं. थोडंसं पाणीसुद्धा घातलं होतं, म्हणजे ते अर्धा शिजून जातात. त्यानंतर आहे ना आमच्या नागपुरी पद्धतीचा मसाला बनवला. त्यामध्ये सगळे खडे मसाले असतात, थोडंसं चना डाळ, तांदूळ आणि आणखी काही बारीक सारीक मसाले असतात. तर त्याची डिटेल रेसिपीसाठी खाली दिलेल्या त्रिकोणावरती टच करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं.